ओम लक्ष्मी नारायणाय नमः। मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ। मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते। आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत आहे। सुख समृद्धी वैभव नेहमी लगातार मी याच गोष्टीवर बोलत असते। पैसा आपल्या सगळ्यांनाच पाहिजे आणि वैभव्य पण आपल्याला पाहिजे, पण आपल्यासोबत होतं का? नाही। म्हणतात ना की पैसा जिथे जाईल तिथे वाईट पण आणतो। या असं म्हणा तुम्ही की पैशांसाठी आपल्याला झुरावं लागतं। असं का? आपण आपल्या कर्मानुसार भोगत आहे। सेकंड की आपल्याला माहिती आहे की मी मेहनत करूनही मला फळ मिळत नाही आहे। मग अशा वेळेस लक्ष्मीला आपल्या घरात कसा म्हणजे आमंत्रित करावं, लक्ष्मीची काय साधना करावी याविषयी मी बोलणार आहे। आणि मी लक्ष्मी साधक आहे। मी नेहमी आपल्या सगळ्यांना सांगत असते की महाराज श्री स्वामी समर्थ महाराज माझे गुरु आहे। गुरु मार्ग दाखवतात, पण माझी आई, माझी जी देवी आहे ती लक्ष्मी माता आहे, है ना। सदैव लक्ष्मीविषयी मी आपल्या चॅनलवर बोलत असते आणि पैसाच सगळं काही आहे। आज तुमच्याकडे पैसा आहे तर सगळेजण तुम्हाला सल्यूट करतात, नाही तर कोणीच ओळखत नाही, है ना। मनी काय आहे? पॉवर आहे। मग आजच्या व्हिडिओमध्ये दर पौर्णिमेला आपण काय करायला पाहिजे याविषयी सांगणार आहे। खूप दरिद्रता आहे, कर्ज आहे, मनासारखी लक्ष्मी प्राप्ती नाही आहे, मनासारखा जॉब नाही आहे, असेल तरी जेवढी पाहिजे तेवढी इन्कम नाही आहे, बिझनेस चालत नाही आहे, तर काय करायला पाहिजे? घरच्या स्त्रीनी या कोणी जेंट्स असेल ते पण हा उपाय करू शकतात। आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी चालू पौर्णिमेमध्ये संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। आधी आंघोळ करून घ्यायची स्वच्छ आणि मंत्र म्हणायचा ओम महालक्ष्मी नमः। आणि पिंपळाच्या झाडाखाली गेल्यावरती तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला तिथे, है ना। एक फुलवात आणि मातीचा तुपाचा दिवा आणि पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा मारताना लक्ष्मी आणि विष्णूचं स्मरण करत करत आपल्याला प्रार्थना करायची आहे की सदैव माझ्या घरामध्ये धनधान्यानी भरून राहू दे, है ना। त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला श्री सूक्तचा एक वेळा पाठ करायचा आहे। तुम्ही जिथेही तुमच्या देवघरात लक्ष्मी असेल, अष्टलक्ष्मी, श्रीयंत्र, लाल कलरचं आसन घ्यायचं, गुलाबाची फुलं अर्पण करायची, श्री सूक्तचं पाठ केल्यानंतर फलश्रुती नक्की वाचन करा। ते झाल्यानंतर तुम्ही प्रसादामध्ये खडीसाखर ठेवू शकता, व्हाईट पेढा, या तुम्ही खीर पण तांदळाची बनवू शकता, जी अत्यंत लक्ष्मी मातेला आवडणारी आहे। त्यानंतर कमलगठ्ठेची माळ आपल्या घरी असली पाहिजे। खूप जण म्हणतात कशासाठी ताई? कमळगठ्ठा कमळाच्या बियांपासून बनलेली लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ती माळ। त्या माळीवरती जो मंत्र तुम्हाला लक्ष्मीचा येतो, ओम महालक्ष्मी नमः, ओम धन धनाय नमः, ओम विष्णू प्रियाय नमः, जो पण सोपा मंत्र वाटतो त्याने माळ घ्या। पण लक्षात ठेवा हाच मंत्र लगातार तुमचा असला पाहिजे, नाही तर पुढच्या शुक्रवारी मी दुसरा मंत्र घेते, तिसरा घेते, तो सिद्ध होत नाही। एकच मंत्राची साधना करायची आहे। असं दर पौर्णिमेला करा आणि याचा अनुभव घ्या। भरभराट होईल, कर्जमुक्तीतनं बाहेर निघणार, मार्ग निघतील। लक्ष्मी माता हंडा आणून नाही देणार आहे खाली येऊन, पण मार्ग निघतील आणि आपल्याला क्ल्यू मिळतील की हे असं होईल, तसं होईल आणि आपल्याला आशीर्वाद मिळेल। तो जो प्रसाद आहे थोड्या वेळात घरच्यांनी सगळ्यांनी अर्पण करावा, म्हणजे आपल्या स्वतःला, ओके। तर त्यानंतर आपण लक्ष्मी मातेला एकच प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये धनधान्यानी तू ये, तुझ्या सुंदर पावलानी ये, तुझं वेलकम आहे। आणि हां, त्याच टाइमला तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा एक दिवा असला पाहिजे, रांगोळी काढून त्याच्यावरती। घराचे खिडक्या दरवाजे पौर्णिमेच्या दिवशी रात्री 10 पर्यंत खुल्ले असावे। उपाय करा, कित्येक पौर्णिमा 11, 5 लगातार करा ना, पैसा नेहमीच पाहिजे आपल्याला, है ना। हा उपाय करा आणि आपल्या बाजूला जे पण असतील आपले फ्रेंड सर्कल वगैरे ज्यांना प्रॉब्लेम आहे, पैशांचे खूप टेन्शनमध्ये आहे, त्यांना आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ शेअर करा, है ना। धन्यवाद।